रामकृष्ण हरी मंडळी मी सध्या आहे जगद्गुरू संत तुकोबा रायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि आपण पाहतोय सकाळची वेळ आहे आणि रस्त्याच्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा विसाव्यासाठी एखादी दिंडी थांबते त्यावेळी या ठिकाणी आपण पाहतोय की पिठलं भाकरीचा जो आहे तो आज बेत करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ज्या पालखीच्या या दिंडीसोबतच्या ज्या संत गुलाबबाबा प्रासादिक दिंडीसोबतच्या ह्या माया माऊली आहेत, वारकरी आहेत, महिला, त्या अशा पद्धतीनं सगळ्या जणी मिळून पिठलं भाकरी बनवताना आपल्याला दिसतं आहेत आणि दररोजचा त्यांची ही खरं तर दररोजचा हा त्यांच्या कामाचा एक भाग असतो की अशा पद्धतीनं दिंडी पुढे जाते, ते एका ठिकाणी थांबते आणि त्यानंतर ते सगळेजणी मिळून अशा पद्धतीनं पिठलं भाकरी बनवण्याचा हा कार्यक्रम असतो आणि खरं तर भजन गात, अभंग गात, एकमेकांशी गप्पा करत छान असा हा सगळा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपल्या ज्या पिझ्झा बर्गरची जी आपली परंपरा आहे त्यापासून शहरी परंपरेपासून दूर जात कुठंतरी जी आपलं मूळ आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कुठंतरी आपल्याला वारीमध्ये ठिकठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत असते, पाहायला मिळत असते आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय की हे चित्र सध्याचं अत्यंत आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये माया माऊल्या या ठिकाणी भाकरी थापतायत, अभंग गात आहेत आणि अशा पद्धतीनं पिठलं या ठिकाणी बनवलेलं आहे आणि बाजूला रस्त्याच्या बाजूला जी मंडळी आहे ती या ठिकाणी जेवणाला देखील बसलेली आहे आणि जो आहे तो विशेष म्हणजे गावाकडचा जो ठेचा आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. माझ्यासोबत महाराज आहेत. महाराज, मला सांगाल की कशा पद्धतीचं नियोजन असते, साधारणतः किती लोकांचा स्वयंपाक बनवला जातो आणि भजनं गात ह्या सगळ्या माया माऊल्या स्वयंपाक बनवत आहेत? स्वयंपाक पुरेसा स्वयंपाक बनवला जातो. कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांचा म्हटलं तरी बनवू शकतात, पण त्या सर्वांचं वय पाहता एवढं त्यांना शक्य नाही. पण परमेश्वराने आनंदाने हे सेवा करतात. आनंदाचे दोही आनंद तरंग. खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी. तर अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आजी, काय सांगाल, कसं वाटतं, किती लोकांचा स्वयंपाक? बोला ना. आजी अभंग गात आहेत आणि एकदम असं उल्हासाचं आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मला सांगा, दररोजचा कसा दिनक्रम असतो, किती लोकांचा साधारण स्वयंपाक बनवायला लागतो? 400 लोकांचा. 400. गाणे, अभंग, काहीच कंठाळा येत नाही. आज पिठलं भाकरी आहे, कधी चपाती असते, कधी गऱ्याचं, कधी बटाटा भाजी, कधी ठेसा, असं पुरी भाजी, भात, कधी वरण. तुमच्या हातचं जेवण इतके लोक खातात, हा. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? आम्हाला वाटतंय आम्ही त्यांची आईच आहोत आणि आईप्रमाणे जशी माऊली विठ्ठू माऊली तू माऊली जगाची, तसं आम्ही पण सर्व जगाची आता खाण्यापुरतं तरी आहोत असं आम्ही समजतो. आमचं 4थं वर्ष आहे. काय वाटतं, 4 वर्ष तुम्ही लय आनंद वाटतंय. आनंदाने खेळायचं, हसायचं, बोलायचं. गवळणी म्हणा, गवळणी पण खूपच येतात, अभंग पण. आनंद वाटतो आम्हाला. आजी, मला सांगा की दररोज आता जसं आज पिठलं भाकरी आहे, ठेचा आहे, दररोज काय काय बनवलं जातं, वेगवेगळं काय असतं? त्यांच्या मनानं अनेक पदार्थ बनवते, त्यांच्या आवडीप्रमाणे सगळ्यांना एक एक पदार्थ आवडीनं खाऊ घातलेला आहे. आम्ही या लागल्यापासून तर सहभागी झाल्यापासून आम्हाला बासुंदी भेटली, बुंदी भेटली, गुलाबजाम भेटलं. सोमनाथ महाराज आमचे भाऊ इथे एकदम सगळ्याला मस्त पैकी आनंदात चालवलंय पण त्यांनी. तुम्हाला आता घरी असतं, तुम्ही समजा हा. दिंडीत आहे, घरी असलं की दररोज स्वयंपाक करा, भाकऱ्या करा, दिंडीत पण तेच करा, मग कंटाळा येत नाही? नाही ना, आनंद वाटतो, उलट उल्हास येतो. सगळे माणसं जमून माऊली सगळे भेटतात. सोमनाथ महाराजांच्या दिंडीत आलं, सोमनाथ महाराजांनी सगळ्याला आनंदात चालवलं. त्यांच्या दिंडीत सगळे सुखाने चालतात. 450 लोक स्वयंपाक करतो, सगळे मिळून मिसळून हसून खेळून राहतात, फुगड्या खेळतात. सोमनाथ महाराज सगळ्यांना लक्ष देतात. ते आमचे भाऊ ते सगळ्याला सांभाळून नेतात. पहाटे उठून येणं, आंघोळ करणे, थंड पाणी पण काय वाटत नाही सगळ्यांना. आमची आजी पण मावशी बघितला का, त्यांना सुद्धा गार पाण्याने आंघोळ आहे, इतका त्यांना पण आनंद वाटतंय. अशा पद्धतीचं अत्यंत उल्हासाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण वारी सोहळ्यात आपल्याला अनुभवता येत असतं आणि आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, असा हा सुंदर असा अभंग आहे आणि त्याचीच प्रचिती खरं तर वारंवार आपल्याला या संपूर्ण आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळत असते. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया.